नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण विज्ञानावरील 101 ते 150 पर्यंतचे आपले महत्त्वाचे वन लाइनर प्रश्न बघणार आहे. वन लाइनर ज्याला खूप महत्त्व आहे आणि जे पेपरला येणार, ह्या पोलीस भरती असू द्या, तुमची सरळ सेवा असू द्या, त्या ठिकाणी प्रश्न येता म्हणजे येता. तुम्ही फक्त काय करा, नोट डाऊन करा. नोट डाऊन करायचं नसेल, कंटाळा येत असेल, माझ्याकडे एक ऑप्शन आहे, मी ते तुम्हाला पुढे जाऊन सांगतो. चला, आता आपण लेक्चरला सुरुवात करूया. बघा, पहिले 10 प्रश्न काय सांगताय. युरिया खतामध्ये, जे युरिया खत असतं ना, ते युरिया खतामध्ये नत्राचं प्रमाण किती टक्के असं विचारलंय, तर 46%, 46%. किती, तर 46%. त्यानंतर बघा, कर्करोगाच्या उपचारासाठी काय वापरतात. जे कर्करोग आहे ना, त्याच्या उपचारासाठी कोबाल्ट वापरलं जातं. काय वापरलं जातं? कोबाल्ट. पुढे बघा, डायनामाइटचा आविष्कार कोणी केला? अल्फ्रेड नोबेल यांनी केला. डायनामाइटचा आविष्कार कोणी केला? तर अल्फ्रेड नोबेल यांनी. नोबेल पुरस्कार कोणाच्या स्मरणार्थ दिला जातो? अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ दिला जातो. बरं, नोबेल पुरस्कार हा केव्हा वितरण करतात रे? तर नोबेल पुरस्कार हा 10 डिसेंबरला वितरण करतात. दरवर्षी 10 डिसेंबरला नोबेल पुरस्कार दिला जातो. त्यानंतर बघा, ग्लुकेमिया हा रोग कोणत्या अवयवाला होतो? तर डोळ्यांना होतो. ग्लुकेमिया हा रोग कुठे होतो बाळांनो? तर डोळ्या ह्या विकारांना होतो, आपल्या अवयवाला. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रकाशाचे अस्तित्व. बघा, प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्या कणांना काय म्हणतात? फोटॉन म्हणतात. प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्यांना काय म्हणायचं? तर फोटॉन असं म्हणतात. काय सोन्यासारखे दिसते म्हणून त्याला फुल्स गोल्ड ह्या नावाने ओळखले जाते. म्हणजे सोन्यासारखं काय दिसतं ज्याला फुल्स गोल्ड या नावाने ओळखलं जातं? तर पायराइट. पायराइट हे काय? तर सोन्यासारखं दिसतं. मग मला पुढचा प्रश्न असा आहे की पायराइटचे रेणुसूत्र काय? तर पायराइटचे रेणुसूत्र आहे FeSO2. बघा, FeSO2 हे काय? तर पायराइटचं रेणुसूत्र आहे. कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? म्हणजे असा कोणता धातू आहे जे लोखंडाला गंजून देत नाही? ते गंजणे तो काय करतो? रोखायचं काम करतो. त्याला म्हणायचं जस्त. त्याला काय म्हणायचं? जस्त. बघा, माझी शिकवण्याची एक पद्धत आहे. मी आता हे 10 प्रश्न घेतले की मी लगेच याचं रिव्हिजन घेतो. लगेच रिव्हिजन म्हणजे तुमच्या आहे ना, परफेक्ट लक्षात राहिलं पाहिजे. व्हिडिओ जरी ऐकला तरी परफेक्ट झालं पाहिजे. तुम्ही याचे झेरॉक्स पण मारू शकता. कसे, मी सांगतो तुम्हाला. बघा, युरिया खतामध्ये नत्राचं प्रमाण किती टक्के रे? 46%. कर्करोगाच्या उपचारासाठी काय वापरता? कोबाल्ट. डायनामाइटचा आविष्कार हा कोणी केला? अल्फ्रेड नोबेलने केला. त्यानंतर नोबेल पुरस्कार कोणाच्या स्मरणार्थ? अल्फ्रेड नोबेलच्या. नोबेल पुरस्कार केव्हा वितरण केला जातो? 10 डिसेंबरला. ग्लुकेमिया हा रोग कोणत्या अवयवाला होतो? डोळ्यांना होतो. त्यानंतर प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्या कणांना काय म्हणतात? फोटॉन म्हणतात. काय सोन्यासारखे दिसते म्हणून त्याला फुल्स गोल्ड या नावाने ओळखले जाते? पायराइट. त्यानंतर पायराइटचं रेणुसूत्र काय? FeSO2. आणि कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? जस्त. आता सांगतो तुम्हाला झेरॉक्स कसं मारायचं. तर ह्यासाठी तुम्हाला ही नवरात्र निमित्त, आता नवरात्र चालू आहे सगळ्यांना माहिती, त्यानिमित्त आपल्या लक्षदीप अकॅडमीने एक ऑफर ठेवलेली आहे. 999 रुपयाची बॅच आहे. एकदम क्वालिटी बॅच आहे. आतापर्यंत 5000 विद्यार्थ्यांनी ही बॅच घेतलेली. त्यांची बघून पण झाली. आता सेकंड रिव्हिजन सुरू आहे आणि पेपरचे मार्क पण वाढले. 85+ मार्क झाले त्या विद्यार्थ्यांचे आणि तुम्ही त्यांच्यापेक्षा ना मागे. तुम्हाला त्यांना कव्हर करायचं असेल तर तुम्ही ही बॅच घ्या. 100% लेखीला 85+ मार्क पडणार म्हणजे पडणार, ही तुम्हाला मी शाश्वती देतो. बरोबर. 3000 PYQ. आता हे जे तुम्ही शिकणार आहे, हे जे विज्ञानाचे प्रश्न बघताय माझ्यासोबत, तर हे प्रश्न तुम्ही झेरॉक्स मारू शकता. तुम्हाला बॅच घेतल्याच्या नंतर तिथं एक ऑप्शन असणार आहे एक्सपोर्ट म्हणून. एक्सपोर्ट करायचं, फाईलमध्ये येतं मोबाईलच्या, तिथनं झेरॉक्स शेअर करायचं. झेरॉक्सच्या दुकानामध्ये झेरॉक्स मारा आणि ते प्रश्न लिहा. वर्कबुक पॅटर्न आहे. प्रश्न दिले, उत्तर माझे व्हिडिओ ऐकून तुम्हाला लिहायचे. ओके. 999 ची बॅच आहे. फक्त 249 रुपयाला देतोय. 200 विद्यार्थ्यांसाठी ऑफर असणार आहे. क्वालिटी आहे म्हणून किंमत आहे. बरं, क्वालिटी नसती किंमत कमी केली असते आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा झालाय. तर बॅच घेण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तर हा माझा WhatsApp नंबर आहे. याच्यावर तुम्ही WhatsAppला मेसेज करू शकता. 8329603029 या नंबरवर मला WhatsAppला मेसेज करा. मी तुम्हाला ॲपची लिंक देईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण ॲप आहे. ॲप डाउनलोड करा. प्ले स्टोअरला जाऊन पोलीस भरतीबद्दल संपूर्ण पोलीस भरतीचं फोल्डर आहे, त्याच्यामध्ये बॅचवर क्लिक करा.
फोन पे करा आणि तुमचं वरतीचं स्वप्न पूर्ण करा. बॅच दुसऱ्या सेकंदात सुरू होते. ओके, हा माझा नंबर आहे. काय अडचण आली तर याच्यावर मला मेसेज करू शकता. चला पुढचा बघा, रसायनांचा राजा म्हणून कशाला म्हटलं जातं? रसायनांचा राजा. तर रसायनांचा राजा कोण आहे रे बाळा? सल्फ्युरिक ऍसिड आहे. रसायनांचा राजा कोण आहे? सल्फ्युरिक ऍसिड आहे. सल्फ्युरिक ऍसिडचं रेणुसूत्र काय? सल्फ्युरिक ऍसिडचं रेणुसूत्र आहे H2SO4. काय तर H2SO4 हे सल्फ्युरिक ऍसिडचं रेणुसूत्र आहे. प्रोपेनचे रेणुसूत्र काय? प्रोपेनचे रेणुसूत्र आहे C3H8. C3H8 हे काय तर प्रोपेनचं रेणुसूत्र. कोणत्या वायूमुळे पृथ्वीचं वातावरण उबदार आहे? असा कोणता वायू ज्याच्यामुळे पृथ्वीचं वातावरण कसं झालेलं आहे? तर उबदार झालेलं आहे. तर कार्बन डायऑक्साइड येतो. कोण येतो तो? कार्बन डायऑक्साइड. कोणती वनस्पती परपोषी जीवन जगते? परपोषी जीवन जगते अशी कोणती वनस्पती आहे? तर अमरवेल आहे. अमरवेल ही काय करते? परपोषी जीवन जगते. फुफ्फुसाचं जे फुफ्फुस असतं आपल्या शरीरामधले त्याचं मुख्य कार्य काय रे? तर फुफ्फुसाचं मुख्य कार्य रक्ताचं शुद्धीकरण करणे. रक्ताचं काय करणे बाळांनो? तर शुद्धीकरण करणे हे फुफ्फुसाचं मुख्य कारण आहे. प्रौढ व्यक्तीला नाडीचे ठोके दर मिनिटाला किती असणार आहे? तर 72 म्हणजे 72. प्रौढ व्यक्ती त्याचे नाडीचे ठोके दर मिनिटाला किती असणार आहे? 72 असणार आहे. हृदय विकाराचा झटका येऊ नये म्हणून कोणते औषध वापरतात? ऍस्पिरिन वापरतात. हृदय विकाराचा झटका येऊ नये म्हणून कोणतं औषध वापरतात? तर ऍस्पिरिन नावाचं. हृदयाच्या आवरणाला काय म्हणतात? परिहृदय पटल. हृदयाच्या आवरणाला काय म्हणतात? परिहृदय पटल असं म्हणतात. मानवाच्या हृदयाचे कप्पे किती? तर मानवाच्या हृदयाचे कप्पे आहे 4 आहे. मानवाच्या हृदयाचे कप्पे किती? तर 4 आहे. ओके, चला यांचं रिव्हिजन बघा. रसायनांचा राजा कशाला म्हणायचं? तर सल्फ्युरिक ऍसिडला म्हणायचं. त्यानंतर सल्फ्युरिक ऍसिडचं रेणुसूत्र काय? H2SO4. प्रोपेनचं रेणुसूत्र काय? C3H8. कोणता वायू पृथ्वीचे वातावरण उबदार ठेवतो? तर कार्बन डायऑक्साइड. कोणती वनस्पती परपोषी जीवन जगते? अमरवेल. फुफ्फुसांचं मुख्य कार्य कोणतं? रक्ताचे शुद्धीकरण. प्रौढ व्यक्तीस नाडीचे ठोके दर मिनिटाला किती असतात? 72. हृदय विकाराचा झटका येऊ नये म्हणून कोणतं औषध वापरतात? ऍस्पिरिन. हृदयाच्या आवरणाला काय म्हणतात? परिहृदय पटल. आणि मानवी हृदयाचे कप्पे किती? तर 4 आहे. किती? तर 4. चला पुढचे आता 10 प्रश्न, एकूण 50 प्रश्न घेणार आहे. अशा पद्धतीने अभ्यास करायचा. डायरेक्ट पाठांतर करत राहायचं. बरोबर फायदा होतो. फक्त करत राहा तुम्ही. ओके. यकृत अवयव शरीरातील कुठल्या संस्थेशी संबंधित आहे? यकृत अवयव तर पचन संस्था. कशा संदर्भात आहे? तर पचन संस्था. कोणत्या डासाची मादी चावल्याने डेंगू होतो? असा कोणता डास आहे तो चावल्याने काय होतं? तर डेंगू होतो. एडिस इजिप्ती. एडिस इजिप्ती. कोणत्या डासाची मादी चावल्याने डेंगू होणार? तर एडिस इजिप्ती. डीएनएचा शोध कोणी लावला रे? बघा डीएनएचा शोध लावला फ्रेडरिक मिशर यांनी लावला. फ्रेडरिक मिशर याने. अनुवंशशास्त्राचे संशोधक कोण आहेत? तर अनुवंशशास्त्राचे संशोधक आहे मेंडेले. कोण आहे? तर मेंडेले. भाभा ऑटॉमिक रिसर्च सेंटर कोणत्या ठिकाणी? भाभा ऑटॉमिक रिसर्च सेंटर मुंबईला आहे. भाभा ऑटॉमिक रिसर्च सेंटर कोणत्या ठिकाणी? तर मुंबई. आता त्या संदर्भात भाभा अणुसंशोधन केंद्र स्थापना केव्हा केली? 1954 ला. भाभा अणुसंशोधन संस्था किंवा केंद्र केव्हा स्थापन केलं? 1954 ला. भाभा अणुसंशोधन केंद्र हे कोणी सुरू केलं होतं? बघा डॉक्टर होमी भाभा. म्हणजे आता काहीच ठेवलं नाही. त्याच्या बाहेरचं तुम्हाला प्रश्न जाईल का? नाही जाणार. एक तर विचारतील ठिकाण, स्थापना आणि कोणी सुरू केलं? डॉक्टर होमी भाभा यांनी. असा अभ्यास करायचा. इन्सुलिन हे सप्रेरक कुठल्या अवयवातून तयार होतं? स्वादुपिंडू. कुठं? तर स्वादुपिंडू. वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा शोध कोणी लावला? जेम्स वॅटने लावला. एक अश्वशक्ती. बघा एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट? 746 वॅट. एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट बाळांनो? होतं 746 वॅट इतका आहे. बघा लक्ष द्या. यकृत अवयव शरीरातील कुठल्या संस्थेशी संबंधित आहे? पचन संस्था. कोणत्या डासाची मादी चावल्याने डेंगू होतो? एडिस इजिप्ती. डीएनएचा शोध कोणी लावला? फ्रेडरिक मिशर याने. अनुवंशशास्त्राचे संशोधक कोण आहेत? मेंडेले. भाभा ऑटॉमिक रिसर्च सेंटर कुठे? मुंबई. भाभा अणुसंशोधन केंद्राची स्थापना 1954. भाभा अणुसंशोधन केंद्र हे कोणी सुरू केलं? तर डॉक्टर होमी भाभा. इन्सुलिन हे संप्रेरक कुठल्या अवयवापासून? तर स्वादुपिंडापासून. वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा शोध जेम्स वॅट.
आणि 1 अश्वशक्ती म्हणजे किती वॅट रे? तर 746 वॅट. किती वॅट आहे? तर 746 वॅट. बघा, लक्ष द्या. कोणत्या प्रजातींची संख्या सर्वाधिक आहे? जगामध्ये कोणत्या प्रजातींची संख्या सर्वाधिक आहे? तर कीटकांची सर्वाधिक आहे. कीटकांची. पुरुषांमध्ये कोणते गुणसूत्र असतात? याच्यामध्ये ना एक तर पुरुषांमध्ये किंवा स्त्रियांमध्ये. पण एक प्रश्न ठाणे शहर 2019 ला आला होता. चालकला आला होता बघा हा प्रश्न. ठाणे शहर चालक 2019 की पुरुषांमध्ये कोणते गुणसूत्र XY, स्त्रियांमध्ये XS, डबल X. लक्षात ठेवा. बघा, हिपॅटायटिस हा आजार कोणत्या अवयवाशी निगडित आहे? यकृत आहे. हिपॅटायटिस हा आजार कोणत्या अवयवाशी? तर यकृत. एलपीजी गॅसचे 2 प्रमुख घटक सांगा. ब्युटेन, आयसोब्युटेन. ब्युटेन आणि काय तर आयसोब्युटेन आहे. क्वायटर हा रोग कशाच्या कमतरतेने होतो? आयोडीनच्या कमतरतेने होतो. क्वायटर हा रोग कशाच्या कमतरतेने होतो? आयोडीनच्या. रडार यंत्रणेत कोणत्या लहरींचा वापर केलेला असतो? तर रेडिओ लहरींचा असतो. रडार यंत्रणेमध्ये कोणत्या लहरींचा आहे? तर रेडिओ लहरी. समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तरंग लहरी, इथं बघा हायलाइट केले, तरंग लहरी कोणत्या? अल्ट्रासोनिक असतात. अल्ट्रासोनिक. काय? समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तरंग लहरी या कोणत्या आहेत? अल्ट्रासोनिक ह्या आहेत. घरातील सर्व विद्युत उपकरणे काय दाखवतात? समांतर जोडणी दाखवतात. सगळे पेपरला विचारले गेलेले प्रश्न IMP सगळे महत्वाचे. समांतर जोडणी. कोणताही पदार्थ द्रवात बुडवला असता त्याचं काय होतं रे? तर वजन कमी होतं. असा कोणताही पदार्थ घे जो द्रवात बुडवला असता त्याचं काय होणार आहे? वजन काय होणार आहे? कमी होणार आहे. ओके, चलो लक्ष द्या. आता कोणत्या प्रजातींची संख्या जगात सर्वाधिक आहे? कीटकांची. पुरुषांमध्ये गुणसूत्र XY, स्त्रियांमध्ये डबल X. XX. हिपॅटायटिस हा आजार कोणत्या अवयवाशी निगडित आहे? यकृत. एलपीजी गॅसचे 2 प्रमुख घटक ब्युटेन व आयसोब्युटेन. क्वायटर हा रोग कशाच्या कमतरतेने? आयोडीनच्या. रडार यंत्रणेमध्ये कोणत्या लहरींचा वापर केला असतो? रेडिओ लहरी. समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तरंग लहरी या कोणत्या? तर अल्ट्रासोनिक असतात. घरातील सर्व विद्युत उपकरणे काय दाखवतात? समांतर जोडणी. आणि कोणताही पदार्थ द्रवात बुडवला असता त्याचं काय होतं? तर त्याचं वजन काय होतं बाळांनो? कमी होतं. वजन काय होतं? कमी होतं. आणि आजच्या व्हिडिओमधील किंवा आजच्या लेक्चरमधील शेवटचे 10 प्रश्न. ओके, सांगितल्याप्रमाणे तुम्ही जी पद्धत सांगितली त्यानुसार अभ्यास तुम्हाला करायचा आहे. बघा, पृथ्वीवर 90 किलोग्रॅम वजन जर असणाऱ्या व्यक्तीचं चंद्रावर किती असेल? म्हणजे एखाद्या व्यक्तीचं पृथ्वीवर 90 किलोग्रॅम आहे. किती? 90 किलोग्रॅम. त्या माणसाचं चंद्रावर किती वजन असणार आहे? तर 15 किलोग्रॅम असणार आहे. त्याला 1/6 म्हणायचं. 1/6 म्हणजे 90 ला काय करायचं? 15 ने भागायचं. 15 एक 15, 15 सक 90 म्हणजे 1/6. पृथ्वीवर 90 kg वजन असणाऱ्या व्यक्तीचे वजन चंद्रावर किती असते? 15 किलोग्रॅम असतं किंवा 1/6. लक्षात. नॉटिकल मैल ह्या अंतर मोजण्याचे एकक कोणते? समुद्रामध्ये अंतर मोजणे. नॉटिकल मैल ही अंतर मोजण्याचे एकक कोणत्या ठिकाणी वापरतात? तर कोणत्या ठिकाणी वापरतात? समुद्रामध्ये अंतर मोजणे. 1 नॉटिकल मैल म्हणजे किती रे? 1 नॉटिकल मैल म्हणजे किती? तर 1852. 1852. उंचीतील फरक कोणत्या उपकरणामुळे मोजतात? अल्टिमीटर. अल्टिमीटर. विद्युत मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? विभवांतर. विद्युत मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? विभवांतर. ओहम हे एकक कोणते मूलभूत राशी मोजण्याकरता वापरतात? तर रोधसाठी वापरतात. ओहम हे एकक कोणते मूलभूत राशी मोजण्याकरता वापरतात? तर रोध याच्यासाठी वापरतात. असे क्वालिटी प्रश्न तुम्हाला करायचे. ओके. ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाही रे? अल्ट्रा व्हायोलेट क्ष किरण. ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण आहे जे पृथ्वीवर येऊ शकत नाही? तर अल्ट्रा व्हायोलेट क्ष किरण. शक्तीचे एकक काय आहे? शक्तीचे एकक आहे वॅट. शक्तीचे एकक काय? तर वॅट आहे. पूर्ण वाढ झालेल्या मनुष्यामध्ये किती हाडे असतात? 206. पूर्ण वाढ झाली एखादा मनुष्य त्याच्या शरीरामध्ये एकूण हाडांची संख्या किती? 206. लक्षामध्ये 206 लक्षात ठेवा. आणि रक्तातील कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता वाढते? तर कोलेस्ट्रॉल. कोलेस्ट्रॉल. रक्तातील कोणता घटक वाढल्याने हृदयरोग वाढण्याची किंवा होण्याची शक्यता असते? तर कोलेस्ट्रॉल. म्हणजे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कसं पाहिजे? शरीरामध्ये कमी पाहिजे, वाढू नाही द्यायचं, नाही तर हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. चलो शेवटच्या 10 प्रश्नांचा रिव्हिजन.
पृथ्वीवर 90 केजी असणाऱ्या व्यक्तीचे वजन चंद्रावर किती असतं? 1 म्हणजे 15 किलोग्रॅम. नॉटिकल मैल हे अंतर मोजण्याचे एकक हे कोणत्या ठिकाणी वापरतात? समुद्रामध्ये अंतर मोजणे. 1 नॉटिकल मैल म्हणजे किती मीटर? 1852. उंचीतील फरक कोणत्या उपकरणाने मोजता? अल्टीमीटर. विद्युत मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरता? विभवांतर. ओहम हे एकक कोणते मूलभूत राशी मोजण्याकरता वापरता? रोध. ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाही? अल्ट्राव्हायोलेट क्ष किरण. शक्तीचे एकक काय? तर वॅट आहे. शक्तीचे एकक काय? तर वॅट. आणि पूर्ण वाढ झालेल्या मनुष्यामध्ये किती हाडे असतात? 206 हाडे असतात. रक्तातील कोणता घटक वाढल्याने हृदयविकार होण्याची शक्यता असते? तर कोलेस्ट्रॉल. काय? तर कोलेस्ट्रॉल. अशा पद्धतीने आज आपले 101 ते 150 पर्यंतचे संपूर्ण वन लाइनर काय झाले तर पूर्ण झाले. लवकरच आपण पुढील लेक्चरला भेटूया. सर्वांसाठी धन्यवाद.